सुंदर मनामध्ये भरली अभ्या 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 काय झालं लेकरा तुला? दादा काय झालं आपल्या अभ्याला? मला नाही माहित. अभ्या अभ्या बघ ना माझ्याकडं, डोळे उघडून बघ तरी. अशू रक्त पाहिजे. अशू डॉक्टरकडे नाही त्याला. हॉस्पिटल नेऊ त्याला. ॲम्ब्युलन्स बोलवली. वेळ लागेल त्याला. ते आपण बाईकवर नेऊया त्याला. नाही नको, बाईकवर हादरी बसतील त्याला. अहो ॲम्ब्युलन्स येते ना. थांब बाई, तोवर जीव जाईल माझ्या लेकराचा. मामी अहो आशू चल ने पटपटीवर ने त्याला. चल चल अभ्या. तरी मी सांगत होतो नको नको, नाही नाही ऐकलं माझं. हा ना आप्पा, मी बी नकोच म्हणत होते. आणि या लतीची फूस आहे भाऊजींना. नाही तर इतक्या वर्षात कधी नाही भाग घेतला त्यांनी ते. आणि तुम्हाला माहिती का आप्पा, तुम्ही नाही सांगितलं तरी बी लती जाऊन त्यांना भेटती बोलती सगळं चालू आहे. म्हणजे आता भाऊजींच्या जीवाला काही झालं तर लतीच्याच पाय गुन्हानी झालं. मी नाही असं गाववाले तर म्हणतील ना. घरचे कुठे जायले सगळे? मला कधी कोणी काही सांगत का? या घरात मी कोणी नाहीच आहे. मला वाटतं टेकडीवर गेलेत. दौलतरावांचे ट्रेनिंगचे कपडे, खुराक सगळं घेतलं ना? हा बा, गाडीत ठेवलंय सगळं. अचानक का मळ्यातल्या घरी पाठवू राहिले तुम्ही? राहा 2-4 दिवस निवांत तिकडे. अहो पण सांगतो तेवढं करा. आणि कोणी विचारलं ना तर सांगा सकाळपासून तुम्ही तिकडेच होता म्हणून. काय सकू. आणि ऐका, दौलतराव पण सकाळपासून तिकडे प्रॅक्टिस करत होते असं सांगायचं. देवानं थोबड नाही दिलं का बोलायला? हो. निघा. बापू 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 थांब 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 बरं, थांब थांब बापू. अहो कुठं सायकलने जाताय तुम्ही? चला या बरोबर. राहू दे की बापू, बसा रिक्षात. सायकल लावा कुठेतरी इथं. तिथे लावा जा. या लवकर चला ना. बसा. चला दादा चला. चला दादा चला. त्यावेळी कच खाल्ली आबांनी, कुणाला पत्ता लागला नसता. पण इमेज इमेज महत्वाची ना. आमचं काही चालतही नाही त्यांच्या समोर. आजच्या आज काम तमाम झालं असतं कायमचं. नाही झालं का काम तमाम? तुम्ही काय आला इथं? आबांना विचार. अक्काबाईचा तोरण आमच्या डोक्याला ताप करा. बारदानिया, तुला जन्माला घालण्यापेक्षा ना वांज राहिले असते तर बरं झालं असतं. सकू मर तिकडं.